नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पॉईंट बघणार आहे, कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलम काय असतो? तर कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम. तो कसा आहे? सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम आपल्याला माहिती आहे. सिंपल पेंडुलममध्ये आपण काय घेतो? एक स्ट्रिंग घेतो. इथे मी दोरीला इथे आपला इरेजर बांधलेला आहे. तर एक स्ट्रिंग घेतो आणि ती स्ट्रिंग कशी असते? इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल आणि ट्विस्टलेस अशी एक स्ट्रिंग घ्यायची आणि त्याच्या खाली आपण काय केलं आहे, एक हेवी बॉब सस्पेंड केलेला आहे, बांधलेला आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? एक आयडियल सिंपल पेंडुलम. काय म्हणतो ह्याला? आयडियल सिंपल पेंडुलम. तर कोनिकल पेंडुलम काय असतो? तर कोनिकल पेंडुलम इज ए सिंपल पेंडुलम, बट in this simple pendulum the bob, heavy bob describe a horizontal circle. बघा, तो जो बॉब आहे तो काय परफॉर्म करतोय? तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कुठली मोशन परफॉर्म करतोय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मीन्स द बॉब हॅव्हिंग मास m विच परफॉर्मिंग द हॉरिझॉन्टल सर्कल. कुठली मोशन परफॉर्म करतोय तो? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ॲट सेम टाइम द स्ट्रिंग ऑफ द पेंडुलम, त्या पेंडुलमची जी स्ट्रिंग आहे, इट परफॉर्मिंग ए कोन लाईक शेप. त्याच्यापासून म्हणजे त्याच्यापासून कुठला शेप तयार होतो? कोन सारखा शेप तयार होतो. मीन्स द स्ट्रिंग डिस्क्रायबिंग द कोन लाईक स्ट्रक्चर. म्हणून त्या पेंडुलमला आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. काय म्हणतो आपण त्याला? कोनिकल पेंडुलम. तर ह्या कोनिकल पेंडुलम बद्दलच आपण डिस्कस करणार आहे. मग बघा आता, ह्या कोनिकल पेंडुलमचा जो बॉब आहे, ज्याचा मास आहे m, इट परफॉर्मिंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. काय करतोय तो? इट परफॉर्मिंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओके. मग असं जर असेल तर आता समजा तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तो ह्या पोझिशनला आहे. आपण त्या पोझिशनला ए म्हणूया. ए पोझिशनला येतो. मग ए पोझिशनला असताना त्याच्या मासमुळे त्याचा वेट वेक्टर तयार होईल आणि तो वेट कुठे असेल? डाऊनवर्ड इन डायरेक्शन. कुठे असेल? डाऊनवर्ड इन डायरेक्शन. ॲट सेम टाइम ह्या स्ट्रिंगवर जो टेन्शन तयार झाला असेल तो टेन्शन असेल T0. त्या टेन्शनला आपण नोटेशन काय यूज करतोय? T0. आणि नेहमी लक्षात ठेवायचा, जो टेन्शन असतो त्याची डायरेक्शन एखाद्या ऑब्जेक्ट पासून अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट असते. कुठे असते? अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. अलॉंग द स्ट्रिंग अँड अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. मग ही झाली डायरेक्शन कुणाची? तर ही झाली डायरेक्शन टेन्शन ऑन द स्ट्रिंग. त्याला आपण काय सिम्बॉल यूज केलाय? T0. मग आता हा टेन्शन आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे? रिझॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे? रिझॉल्व्ह. मग आता बघा, ह्या कोनिकल पेंडुलममध्ये हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असताना इथे व्हर्टिकल लाईन बरोबर किंवा व्हर्टिकल ॲक्सिस बरोबर ह्या स्ट्रिंगने केलेला अँगल किती आहे? तर स्ट्रिंगने केलेला अँगल आहे थीटा. त्याला आपण काय म्हणूया? सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. तो कोण आहे? सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. जर हा अँगल थीटा असेल तर हा अँगल पण काय झालं? थीटा. मग आपल्याला माहिती आहे, ह्या T0ला आपल्याला जर रिझॉल्व्ह करायचं असेल, टेन्शनला रिझॉल्व्ह करायचं असेल आणि इथे जर थीटा असेल तर थीटाच्या ॲडजेसंटला येणारा कंपोनंट कुठला आहे? कॉस. म्हणजेच इथे काय आला? T0 कॉस थीटा. मग राहिलेला दुसरा कुठला असणार आहे? तर T0 साइन थीटा. बघा आता इथे काय होतंय? T0 कॉस थीटा हा कुणाला बॅलन्स करतोय? वेट ऑफ द बॉब. जो बॉबचा वेट आहे त्याला बॅलन्स करायचं काम कोण करतोय? T0 कॉस थीटा. म्हणजे आपल्याला वाय ॲक्सिस वरचं इक्वेशन मिळालं, T0 cos theta is equal to mg. म्हणजे T0 cos theta balances the weight of the bob mg. ओके. त्याला आपण काय म्हटलं? इक्वेशन नंबर 1. आता दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. त्या हॉरिझॉन्टल कंपोनंटची डायरेक्शन कुठे? तर ह्या हॉरिझॉन्टल सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्शन. मग आपल्याला माहिती आहे, द नेट फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच तो कोण असतो? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे T0 साइन थिटा हा कोण आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मग इथे सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मी काय घेतोय? mr ओमेगा स्क्वेअर. काय घेतले मी व्हॅल्यू? mr ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आले लक्षात? मग आता ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून मी आता पुढचं सम सॉल्व्ह करणार आहे आणि ह्या कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणार आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. मग टाइम पिरियडची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. जर ह्या बॉबने एक सर्कल कंप्लीट करायला जेवढा टाइम घेतलाय त्यालाच आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. द टाइम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट द वन सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल, इज कॉल्ड ॲज ए
टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. मग तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड केलं. मग मला काय मिळालं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू एम एम कॅन्सल झालाय, म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. येते लक्षात. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, जी साइन थिटा. जी ला मी इकडे पाठवला म्हणजे काय आलं, जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा. मग हे इक्वेशन मिळालं मला ओमेगा स्क्वेअरचं. पण बघा आता हा आर म्हणजे कोण आहे, आर मीन्स रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. कोण आहे तो, रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. मग आता मी इथे दाखवतो, हा कोण आहे, रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. ओके. आणि हे जे कॅपिटल एल दिसतोय तुम्हाला, हा कॅपिटल एल म्हणजेच काय, लेंथ ऑफ द पेंडुलम. कोण आहे तो, लेंथ ऑफ द पेंडुलम. मग आता हा जर थिटा असेल तर हा पण काय झाला, थिटा. मग मला थिटाच्या अपोजिटची व्हॅल्यू आहे ती जर फाइंड आउट करायची असेल तर मला साइन थिटा घ्यावा लागतो, कारण की मला हायपोटेनियस माहिती आहे, अपोजिट व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे मी कुठली व्हॅल्यू घेणार आहे, साइन थिटा. मग साइन थिटा इज इक्वल टू काय, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. बरोबर आहे. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. मग ह्याच्यावरून मला आर ची व्हॅल्यू मिळाली, ह्याच्यावरून मला कोणाची व्हॅल्यू मिळाली, आर. ती आर ची व्हॅल्यू काय, एल साइन थिटा. आर ची व्हॅल्यू काय, एल साइन थिटा. मग ही एल साइन थिटा मी इथे जर पुट केला तर मला काय मिळेल, बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग साइन थिटा गेट कॅन्सल. म्हणजे राहिले काय, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, जी अपॉन एल कॉस थिटा. मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर मला ओमेगाची व्हॅल्यू मिळाली, ओमेगा इज इक्वल टू रूट जी अपॉन एल कॉस थिटा. अँड दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब. काय आहे ते, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब. हा पण फॉर्म्युला आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण सर्क्युलर कायनेमॅटिक्स मध्येच बघितलंय. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येतो, तर टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येतो, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. देअरफॉर टी इज इक्वल टू काय, 2π अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय, रूट जी अपॉन एल कॉस थिटा. म्हणजेच फायनली मला टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळाला, टी इज इक्वल टू 2π रूट एल कॉस थिटा अपॉन जी. टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळाला मला, टी इज इक्वल टू 2π रूट एल कॉस थिटा अपॉन जी. अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. तर तुमच्या लक्षात आलंय काय काय केलंय, परत एकदा बघूया आपण पहिल्यापासून. जर म्हणजे कोनिकल पेंडुलम म्हणजेच कोण आहे, इट इज अ सिंपल पेंडुलम in which the bob describing the horizontal circle and the string describing the cone like structure known as a conical pendulum. मग ह्या कोनिकल पेंडुलम मध्ये आपण ए पोझिशनला बॉब आहे ज्याचा मास आहे एम. मग तो कसा असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड वेट, तो असेल एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग ह्या वेटला कोणी बॅलन्स केलाय, तर टी नॉट कॉस थिटाने. म्हणजे हा जो टेन्शन आहे T0 त्याला आपण रिझॉल्व्ह केला. व्हर्टिकल कंपोनेंट आला टी नॉट कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट आलाय T0 साइन थिटा. मग T0 कॉस थिटाने कुणाला बॅलन्स केला, वेट mg. मग इक्वेशन नंबर 1 मिळालं, टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू mg. आता हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे टी नॉट साइन थिटा, तो कुठे आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे ती कुणाची व्हॅल्यू, सेंट्रिपिटल फोर्सची. आणि सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू इथे काय घेतली, एम आर ओमेगा स्क्वेअर. कारण की आपण सुरुवातीलाच मेन्शन केलं, हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय विथ वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. मग इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड केलं, मला हा फॉर्म्युला मिळाला. त्याच्यावरून ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. मग ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, तर जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. मग ह्या आर ची व्हॅल्यू आपण ह्या ट्रायंगल वरून काढली, त्याच्यावरून मग साइन थिटा घेतला, साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. मग त्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काय आली, एल साइन थिटा. ती व्हॅल्यू इथे पुट केली, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली, त्याचा स्क्वेअर रूट घेतला. मग मला काय मिळाली, अँग्युलर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड ओमेगा इज इक्वल टू रूट जी अपॉन एल कॉस थिटा. हीच व्हॅल्यू आपण टाइम पिरियडच्या इक्वेशन मध्ये पुट केली. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, 2π अपॉन ओमेगा. मग मला टाइम पिरियड मिळाला, टी इज इक्वल टू 2π रूट एल कॉस थिटा अपॉन जी.
दिस इज एक्सप्रेशन फॉर कोनिकल पेंडुलम. आलंय लक्षात? म्हणजे आपण दोन गोष्टी कॅल्क्युलेट केल्या, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब आणि टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी तर आहेच, पण ह्या बॉबला लिनियर वेलॉसिटी सुद्धा असेल ना, बरोबर आहे? मग ही लिनियर वेलॉसिटी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. तर बघा मी इथेच करतो. लिनियर वेलॉसिटी कशी आहे, इथे आपण असं म्हणूया, द बॉब डिस्क्राइबिंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ लिनियर वेलॉसिटी v. किती वेलॉसिटीने? v ह्या वेलॉसिटीने तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तर मग त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मी काय घेईल, तर सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू घेईल mv² अपॉन r. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय घेईल, mv² अपॉन r. मग आता इथे इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड करतो. टी नॉट साइन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा म्हणजेच कोण आला तो, टॅन थिटा. कोण आला तो, टॅन थिटा इज इक्वल टू mv² अपॉन r डिवायडेड बाय mg. mm गेट कॅन्सल म्हणजेच कोण आलं, v² अपॉन rg. म्हणजेच मला व्हॅल्यू काय मिळाली, v² इज इक्वल टू rg टॅन थिटा. काय व्हॅल्यू मिळाली मला, v² इज इक्वल टू rg टॅन थिटा. म्हणजे v इज इक्वल टू काय, रूट rg टॅन थिटा. व्हॅल्यू काय मिळाली, v इज इक्वल टू रूट rg टॅन थिटा. तर ही काय झाली, लिनियर वेलॉसिटी ऑफ द बॉब. मगाशी बघितलं आपण अँग्युलर वेलॉसिटी काय आली, ओमेगा इज इक्वल टू रूट, ओमेगाची व्हॅल्यू काय आली, ओमेगा इज इक्वल टू रूट g अपॉन l कॉस थिटा. एल म्हणजेच कोण आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम आहे. कोण आहे, लेंथ ऑफ द पेंडुलम. ओके. आता लिनियर वेलॉसिटी काय आली, v इज इक्वल टू रूट rg टॅन थिटा. मग लिनियर वेलॉसिटी वरून जरी कॅल्क्युलेट केलं किंवा अँग्युलर वेलॉसिटी वरून जरी कॅल्क्युलेट केलं तरी टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय तो, t इज इक्वल टू 2π रूट l कॉस थिटा अपॉन g. तर हे काय झालं, लिनियर वेलॉसिटी ऑफ द बॉब, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब अँड टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. तर आय होप्स की तुम्हाला कोनिकल पेंडुलम बद्दल समजलेलं असेल. ओके, थँक्यू. तर बघा नेक्स्ट आपण कोनिकल पेंडुलम वरचं एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला इथे मेरी गो राऊंड दिलेला आहे. ओके. तर त्या मेरी गो राऊंडचा हा वर्टिकल ॲक्सिस आहे, म्हणजे हा स्टँड आहे. ओके. आणि इथे एक आडवा रॉड आहे. त्या आडव्या रॉडच्या सेंटरपासून हा ॲक्सिस आहे आणि सेंटरपासून इथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला गिवन दिलं आहे 1.2 मीटर. आणि ह्यालाच एक दुसरा रॉड कनेक्ट केलेला आहे, पण तो असा वर्टिकल असणार आहे. जसजसं ह्याची अँग्युलर वेलॉसिटी वाढत जाईल तसं आपल्याला माहिती आहे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तो रॉड असा असा बाहेरच्या बाजूला जाईल. मग आता हा बाहेरच्या बाजूला गेल्यानंतर असा इन्क्लाइन झाला. मग ह्या वर्टिकल ॲक्सिस बरोबर त्याने केलेला अँगल म्हणजे त्याचं इन्क्लिनेशन किती आहे, तर त्यांनी दिले आपल्याला थिटा. ओके. आणि ह्या थिटाची व्हॅल्यू दिली आहे 37 डिग्री. किती दिली आहे, 37 डिग्री. आणि हा जो इन्क्लाइन झालेला रॉड आहे, इन्क्लाइन झालेला रॉड, त्याची लेंथ आपल्याला दिली 1.5 मीटर. किती दिले, 1.5 मीटर. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे ह्याचं रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितलं, म्हणजे एम कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ओके. बघा तुमचा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. आपल्याला काय काढायचे, फ्रिक्वेन्सी. गिवन काय दिले, रॉडचं इथून इथपर्यंतचं डिस्टन्स दिले 2.1 मीटर. इथला इन्क्लाइन झालेल्या रॉडची लेंथ दिली 1.5 मीटर. त्या इन्क्लाइन रॉडने वर्टिकल बरोबर केलेला अँगल आहे थिटा, तो किती दिलाय, 37 डिग्री. आणि काय कॅल्क्युलेट करायचं, फ्रिक्वेन्सी. ओके. तर आता बघा आपण कॅल्क्युलेट करूया. मी इथून अशी जी डॉटेड लाईन काढली त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की इथून ते इथपर्यंतची जी लेंथ असेल ती किती असेल, तर ती सुद्धा असेल 2.1 मीटर. पण आपल्याला ही लेंथ माहिती नाही ना. ओके. मग मी ह्या लेंथला म्हणतो x1 आणि ह्या लेंथला म्हणतो x2. ओके. जर मी x1 प्लस x2 जर केला तर मला कोण मिळेल, तर मला मिळेल रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. काय मिळेल मला, रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. x1 ची व्हॅल्यू गिवन आहे, ती किती आहे,
2.1 मीटर. आपल्याला x2 ची व्हॅल्यू काढायची. मग आता मी हाच ट्रायंगलला नाव देतो ए बी सी. काय ट्रायंगलला नाव दिलं? ABC. तो ट्रायंगल मी इथे ड्रॉ करतो. फेमस ट्रायंगल आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला थिटाची व्हॅल्यू तुम्हाला बऱ्याच वेळा 37 डिग्री दिसेल, 53 डिग्री मिळेल, अशा अँगलच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. त्यावेळी हाच ट्रायंगल आपल्याला यूज करायचा. फार महत्त्वाची केस आहे ही, फार महत्त्वाचा ट्रायंगल आहे. बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला ह्या टाईपचं एक्झाम्पल दिसतं की तुम्हाला अँगलची व्हॅल्यू दिलेली असते 37 डिग्री. मग आता मी ह्याला म्हणतो ए, ओके. 90 डिग्रीचं ह्याला म्हणतो बी आणि राहिलेला हा सी. तर अँगल ए गिवन आहे किती आहे? 37 डिग्री. अँगल बी आपल्याला माहिती आहे 90 डिग्री. म्हणजे अँगल सी किती असेल? तर 53 डिग्री. किती असेल तो? 53 डिग्री. आले लक्षात? म्हणजे 37 डिग्री, 53 डिग्री आणि हा 90 डिग्री. तर आता इथे आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट यूज करायचं आहे. तर बघा, जो अँगल म्हणजे हे कंपल्सरीच तुम्ही लक्षात ठेवा, जो अँगल स्मॉल आहे त्याच्या अपोजिटची साईड आहे ती पण स्मॉल असेल, त्याला मी घेतो 3. किती घेतो? 3K. तुम्ही 3K म्हटलं तरी चालेल. मी आता सध्या फक्त 3 म्हणतो, ओके. त्याच्यापेक्षा जो मोठा आहे त्याच्या अपोजिटची साईड काय असणार आहे? मोठी. तर मी ही काय घेतली? 3. AB ची व्हॅल्यू घेतली 4 आणि AC पायथागोरियन ट्रिपलेटनुसार हा काय झाला? 5. तर आता ह्याच्यानुसार 37 आपल्याला दिलेला अँगल आहे 37 आणि त्याच्या अपोजिटची व्हॅल्यू काढायची आपल्याला x2. लक्षात येतंय? थिटा दिलेला आहे 37 डिग्री आणि त्याच्या अपोजिटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची x2. आणि आपल्याला हा हायपोटेनियस सुद्धा माहिती आहे, ओके. मग अशा वेळी तुम्ही काय घेणार आहे? साइन थिटा. म्हणजे साइन थिटा म्हणजे साइन 37 इज इक्वल टू काय येणार आहे? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. काय येणार आहे? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. म्हणजेच मी काय लिहितो? BC अपॉन हायपोटेनियस काय येईल? AC, ओके. तर बघा, BC अपॉन AC मी ह्या ट्रायंगल नुसार बघितलं तर BC अपॉन AC ची व्हॅल्यू काय? 3/4. आणि जर मी इथे जर घेतलं तर BC ची व्हॅल्यू किती घेतली मी? x2 अपॉन AC ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे किती? 1.5. Therefore x2 इज इक्वल टू काय? 3 into 1.5 divided by 4. आले लक्षात? सॉरी, इथे हायपोटेनियस आहे नाही का? AC ची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे 3/5 म्हणजे इथे सुद्धा काही 5. म्हणजेच x2 ची व्हॅल्यू काय? 0.3 into 3 म्हणजे 0.9. आले लक्षात? मग आता आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायची होती. मग रेडियस कॅल्क्युलेट केली. r इज इक्वल टू x1 प्लस x2. x1 ची व्हॅल्यू किती आहे? 2.1 आणि x2 ची व्हॅल्यू किती आली? 0.9. म्हणजे r ची व्हॅल्यू आली 3 मीटर. r ची व्हॅल्यू किती आली? 3 मीटर. तर हा ट्रायंगल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ह्याच्यावर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह जेईला सुद्धा, नीटला सुद्धा किंवा सीईटीला सुद्धा ह्या टाईपचा ट्रायंगल तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावरून बऱ्याचशा व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला सांगतात. तर आपण इथे आर कॅल्क्युलेट केलाय. आपला मेन टार्गेट काय? तर आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंय, ओके. तर हे नोट डाऊन करून घ्या एकदा. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा चालूमध्येच. आता रेडियसची व्हॅल्यू आली, मी हे वरचं पुसणार आहे. तर रेडियसची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 3 मीटर. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय? आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय अँग्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला एन फाइंड आउट करायची, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. मग आपल्याला ओमेगाचा म्हणजे सॉरी, आपण आता काय करूया? इथे जी AC आहे ह्या रॉडवर टेन्शन आहे असं आपण समजूया की टेन्शन आहे T, ओके. जर हा अँगल थिटा असेल तर हा पण अँगल किती झाला? थिटा. म्हणजेच आपण ह्या टेन्शनला 2 कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. तर कुठला कंपोनेंट आहे? T साइन थिटा. इथे थिटाच्या ऍडजसेंटला काय? T कॉस थिटा. आणि इथे वेट काय असेल? mg. आता इथे वेटच्या बाबतीत बघा, मग तुम्ही रॉडचा वेट घेणार, कशाचा वेट घेणार, पण काळजी करू नका. आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघितलेला आहे. तर टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑन मास. लक्षात येते? टाइम पिरियड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी ह्या मासशी इंडिपेंडंट, मीन्स इट इज इंडिपेंडंट ऑन मास. मासचा काही संबंध येत नाही, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. मग आता इथे टी कॉस थिटा कुणाला बॅलन्स करतोय? वेटला. म्हणून फॉर्म्युला काय आला? टी कॉस थिटा इज इक्वल टू mg, ओके. इथे टी साइन थिटा कुठे? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे टी साइन थिटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर.
ओके, तर बघा इथे आपण जर ह्या इक्वेशनने डिवाइड केलं तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, तर फॉर्म्युला मिळेल टॅन थिटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल, तर जी टॅन थिटा अपॉन आर. येते लक्षात. मग आता टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर टॅन थिटा म्हणजे थिटा आपल्याला 37 दिलाय, मगाशीच आपण बघितलं ट्रायंगल नुसार. तर काय येतो 37च्या अपोजिटची, म्हणजे हा 37 डिग्री, त्याच्या अपोजिटची 3, हा 4, हायपोटेनियस 5. मग टॅन थिटा म्हणजेच कोण असतो, तर अपोजिट अपॉन हायपोटेनियस म्हणजे 3/4. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 3/4, ती आपण पुट करणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय असते, तर ओमेगाची व्हॅल्यू असते 2πn. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2πn. n म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि तीच आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग व्हॅल्यू पुट केली तर काय 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, n स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थिटा अपॉन आर. ओके, आता इथे अजून एक गिवन व्हॅल्यू द्यायची राहिली. इथे पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे समजा 10. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय गिवन आहे 10. बघा 3.14 असतं, त्याचा स्क्वेअर केला तर 9 पॉईंट समथिंग आहे, पण आपल्याला गिवन दिलाय 10 असं समजा. तर n स्क्वेअर आरची व्हॅल्यू लक्षात ठेवा किती आहे 3 मीटर, ती आपल्याला पुट करायची. म्हणजे n स्क्वेअरचा फॉर्म्युला काय तयार झाला, n स्क्वेअर इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू जी टॅन थिटा अपॉन 4 पाय स्क्वेअर इंटू आर. आलं लक्षात. तर हा n स्क्वेअरचा फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. वरून ही सगळी मेथड तुमच्या लक्षात आली असेल, मी पुसणार येते किंवा पाहिजे तर इथे सॉल्व्ह करूया आपण. ही डायग्राम मी पुसून टाकतो. म्हणजेच काय आलं n स्क्वेअर इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू आपण 10 घेऊया, टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 3/4. मग अशी लक्षात आहे ना, टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 3/4. इथे व्हॅल्यू किती 4. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिली आहे किती 10 इंटू आर ची व्हॅल्यू आपण माहिती आताच कॅल्क्युलेट केली, ती किती आली 3 मीटर. ओके, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. 10 कॅन्सल, 3 कॅन्सल, म्हणजे n स्क्वेअर इज इक्वल टू किती आले 1/16. म्हणजे n इज इक्वल टू किती आलं, स्क्वेअर रूट जर घेतला तर 1/4. दिस इज द फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन किती असेल, तर 1/4 रिव्हॉल्युशन पर सेकंड. काय असेल, रिव्हॉल्युशन पर सेकंड, किंवा त्यालाच तुम्ही RPS असं सुद्धा म्हणू शकता. किती आली फ्रिक्वेन्सी, n इज इक्वल टू 1/4 रिव्हॉल्युशन पर सेकंड. तर तुम्हाला हा एक्झाम्पल समजला